सो हॅलो एव्हरीवन, आज आम्ही चाललो आहे तांदूळवाडी फोर्टला ट्रॅकिंग करायला. खूप सारे प्लॅनिंग प्लॉटिंग एवढं डिसाईड करून फायनली आम्ही सगळे जातो आहे. चेहऱ्यावर खुशी तर बघू शकतात आणि इतका भारी व्ह्यू त्याच्याबरोबर अजून काय पाहिजे. ट्रॅकिंगला जाताना हाच तर मजा असते, फ्रेंड्स प्लस निसर्गात एवढा चांगला व्ह्यू. आणि आम्ही एवढं लकी होते की पाऊस नाही पडला. मला तेच टेन्शन होतं की पाऊस पडेल आणि त्याच्यामध्ये ह्यांची गॉगलची फाईट चालू होती, गॉगल पाहिजे होते म्हणून. आणि फायनली इथे आम्ही जातो आहे ट्रेकिंगला. माझं पायाला लागलेलं, चालता नाही येत होतं, पण तरी पण मला ट्रॅकिंगला जायचं आहे. तुम्ही जसं बघू शकता व्हिडिओ थोडा हलतो आहे कारण मला पायाला लागलेलं दुखत होतं. तर स्टार्टिंगला वाटलं ट्रॅक इझी असेल की जाऊ, एवढा पण नसेल हार्ड. म्हणजे तेवढा हार्ड नव्हता, बट अगर तुमच्या पायाला लागलं असेल तर तो तुम्हाला हार्ड वाटेलच. आणि थोडं थोडं पुढे जाऊन रिअलाईज झालं की हा ट्रॅक जेवढा वाटतो तेवढा सिम्पल नाही आहे. तुम्ही माझ्या तोंडावर बघू शकता, इतका घाम सुटलेला. म्हणजे लिटरली स्टार्टिंगच्या अर्ध्या तासालाच एवढा घाम सुटलेला आणि मी सगळ्यात लास्टला उरलेली. पण नंतर मी कवरअप केलं, पुढे गेली. इथे चिरंजीव पडता पडता राहिला, बट तो सांभाळला त्याने स्वतःला. आणि इथे आम्ही अर्ध चढल्यावर ब्रेक घेतला, तर तिथे आम्ही बसलेले कारण खूप थकलेले होते आणि इथे सगळे फोटोशूट करत होते. मीन्स आम्ही पण केला, पण बाकीच्यांनी पण केला. आणि उत्कर्ष इथे ट्रॉमामध्ये बसलेला कारण तो त्याच्या फोनवर बसला. आणि इथे आहे डॉगेश बाई, ज्याला नंदिनी सांगत होती आमच्याबरोबर राहा, आम्ही तुला खायला देऊ नंतर, कारण तो आमच्याबरोबर स्टार्टिंगपासून नाही होता, पण नंतर त्यांनी पार्टी पण दुसऱ्या. आणि इथे फायनली पुढे जायला स्टार्ट केलं आणि अजून करत होता. सो ब्लॉग त्यांनी घेतला. अरे गाइस, आज हम जा रहे हैं वापस वो डोंगर पे. तो डोंगर से हम अभी आधा किलोमीटर दूर तो है, पण आपण आता तांदूळवाडीला आहेत म्हणून मराठी बोलणार आणि बाहेर गेल्यावर हिंदी, गुजराती, बेंगाली जे काय बोलायचं ते बोलणार. आणि ॲब्रॉडला जायचं आहे, अब्रॉड. आज हमारा है डे 4 आज की जंगल की भीड़ में, और मैं कर रहा हूँ वापस एक बार सफ़र अपने वही यारों के साथ. तो अगला ब्लॉग कंटिन्यू करेगी पीछे वाली, ठीक है. आणि असं बोलून त्याने माझ्या हातात दिला. सो पुढे मी कंटिन्यू करते. ओव्हर टू मी. आणि मी पाठीमागे बघितलं होतं, आमच्या पाठीमागे प्रेम होता आमच्याबरोबर झालेला, जो पण ब्लॉग करत होता. मला माहितीच नव्हतं. सो मी बघून शॉक होती. मग नंतर आदू गेला ऑफ रोडिंग करून तोंड धुवायला. तर ऑफ रोडिंग असं मस्ती करत, पण तरी आम्ही पुढे कंटिन्यू केलं कारण पायाला लागले, पुढे जाणं तर गरजेचं आहे. आणि पुढे जाऊन अर्धे वरती बसलेले आणि आम्ही खालती, कारण आम्ही खूप थकून गेलेले आणि अख्ख्या घामाच्या नद्या वाहत होत्या. आणि इथे आहे आम्ही फायनली वरती पोचलो. वरती पोचल्यावर जो सुकून भेटला ना व्ह्यू बघून, जसं तुम्ही बघू शकता इतकं भारी निसर्गरम्य वातावरण आहे. आणि इथे आम्ही वेडे सगळे ब्लॉग करायचंच पाठीमागे होते, पण तरी मग आम्ही पहिले केली पेट पूजा, कारण ती सगळ्यात मस्ट आहे. आणि आम्हाला खूप भूक लागलेली एवढं चढून आल्यावर. सो आम्ही खूप काय खाल्लं आहे, खूप सारं खाऊन नेलेलं बरोबर. आणि इथे साहिलला मी बोलली, साहिलला जसं मी कॅमेरा घेऊन साहिलने गॉगलवरती केला, पण मी त्याला बोलली चांगला नाही वाटत, सो काढून. आणि मी इथे आहे नंदिनी, तिला विचारलं तिला कसं वाटतं एवढं वरती चढून. जन्नत पफ खाना. क्या आपको चिप्स नजर आ रहे हैं? नहीं, पफ नजर आ रहे हैं. तर थोड्या वेळाने आम्ही थोडा रेस्ट केला. वरचं वातावरण बघू शकतात. मग आम्ही गेलो शिवाजी महाराजांच्या पाया पडायला, कारण तिथे गेलं आणि तिथे नाही गेलं, कारण आम्ही खूप थकलेले म्हणून आम्ही पहिला रेस्ट केला. नाही तर आम्ही पहिले तिथेच जाणार होतो. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता किती भारी ग्रीनरी आहे, हवा सुटलेली. आणि फायनली आम्ही खालती उतरायला सुरू केलं. आणि इथे आधू बघू शकता तुम्ही, आधू माकडासारखा करत होता. आणि आम्ही खूप हसलो कारण आम्ही लास्टला 4च जण उरलेलो, 4-5 जण आम्ही. मग आम्ही फायनली परत खालती उतरायला ब्रेक घेतला कारण आम्ही परत थकलेलो. सो फायनली आम्ही खालती पोचलो आणि घरी गेलो. घरी जाता जाता आम्हाला खूप भूक लागलेली, म्हणून आम्ही डिसाईड केलं हॉटेलला जाऊन काहीतरी खाऊया. सो हियर वी गो. आणि हॉटेलला जाऊन पण आम्ही खूप मस्ती केली. बस आज रात के लिए